नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर मी सुवर्ण क्षीरसागर माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते. आज आपण इयत्ता 10वीचा तिसरा धडा जो आहे त्याचं नाव आहे आजी कुटुंबाचं आगळ हा पाहणार आहोत. तर तत्पूर्वी आपण पाहूया की महेंद्र कदम यांचा हा धडा आहे. मराठीचे अभ्यासक आहेत आणि ते लेखक आहेत. त्यांचे मराठीचे वर्णनात्मक भाषा विज्ञान कवितेची शैली ही भाषाविषयक पुस्तके, कादंबरी सार आणि विस्तार कवितेचे वर्तमान ही समीक्षेची पुस्तके, त्याचबरोबर धूळपावलं ही कादंबरी, मेघवृष्टी अभ्यासाचा विविध दिशा हे संपादन त्यांनी केलेलं आहे. तो भीतो त्याची गोष्ट ही कथासंग्रह इत्यादी पुस्तकं त्यांचे प्रसिद्ध आहेत. तर बघा, महेंद्र कदम यांनी लिहिलेला हा धडा आहे. तर ह्याच्यामध्ये काय केलेलं आहे बघा, वर्णन कशाचं. ग्रामीण संस्कृतीतील एकत्र कुटुंब पद्धतीचे अनुपम दर्शन या पाठातून घडते. मानवी नातेसंबंध, त्यातील सुरक्षितता, त्यांचे परस्पर अवलंबन आणि या सगळ्याचा आधार असणारी कुटुंब प्रमुख आजी. आजी म्हणजे कुटुंबाचा आगळ. ग्रामीण घराची रचना, ग्रामीण जीवनशैली यावर पाठात प्रकाश टाकले आहे. कौटुंबिक नातेसंबंध जपण्याचा संस्कार करणारा हा पाठ आहे. त्या काळातील मुलांचे खेळ, त्यांना मिळणारा रानमेवा अशा अलीकडील काळात दुर्मिळ झालेल्या या गोष्टींचे वर्णन या पाठात आपल्याला वाचायला मिळते. ठीक आहे. आता बघूयात आपण. ग्रामसंस्कृती हा भारतीय संस्कृतीचा पाया असल्यामुळे ग्राम संस्कृतीचे महत्त्व जपण्याचा संदेश प्रस्तुत पाठातून मिळतो. तर या पाठात लेखकाने काय केलेलं आहे, ग्रामीण संस्कृतीचं वर्णन इथं केलेलं आहे. ग्रामीण भागामध्ये कुटुंब पद्धती कशी होती, त्याचबरोबर ते घरं वगैरे कसे होते आणि कुटुंब प्रमुखाचं काय रचना, काय भूमिका असायची त्याच्यामध्ये, या सगळ्या गोष्टींचं वर्णन, कौटुंबिक नातेसंबंध याचं वर्णन या पाठामध्ये लेखकाने केलेलं आहे. ठीक आहे. तर आता आपण काय करूया, प्रत्यक्ष पाठाला सुरुवात करूयात. चला तर मग लक्ष द्या. माझी आजी जवळपास 5.5 फूट उंचीची, रंगाने गोरी असूनही पुन्हा पावसाने रापलेल्या त्वचेची, नवऱ्यामागं सगळा संसार गळ्यात पडूनही तिसऱ्या आमच्या पिढीवर हुकूमत गाजवणाऱ्या आजीच्या हातात 70 ओलांडली तरी काठी आली नव्हती. दात सगळे शाबूत तर होतेच, पण मोत्यासारखे चमकत राहायचे. डोकीत एकही केस काळा नव्हता. विशाल कान, धारदार नाक, चेहऱ्यावर सुरकुत्या पडूनही तरुणपणाच्या सौंदर्याची जाणीव करून देणारी चेहऱ्याची ठेवण होती. ताठकणा, पायात जुन्या वळणाच्या नालाच्या वहाना, अंगात चोळी आणि हिरवं व लाल अशा 2 रंगांची नऊवारी इरकल लुगडी, कपाळावरचं गोंदणं दिसू नये म्हणून त्यावर लावलेला बुक्का, आजीच्या छत्रछायेखाली आमचे सर्व कुटुंब गुण्यागोविंदाने नांदत होते. तर बघा, हा जो पहिला उतार आहे त्यामध्ये लेखकाने काय केलेलं आहे, आजीविषयी वर्णन केलेलं आहे. आजी कशी दिसत होती याचं वर्णन इथं आलं आहे. त्यामध्ये बघूया, आजीची उंची जी होती ती बघा इथं सांगितले 5.5 फूट उंची होती आजीची. त्याचबरोबर असं सांगितलं की बघा, आजी काय सांगितलं, गोरी होती पण तरीसुद्धा तिची त्वचा अशी तुकतुकीत होती, उन्हा पावसाने रापलेली, म्हणजे अनुभवी होती. आणि आजोबा नव्हते, म्हणजे आजोबा वारल्यानंतर आजीने सगळा संसार पुढे नेटाने चालू ठेवला होता. तिने काय, तिसरी पिढी होती ही नातवांची तिच्या, तरीसुद्धा तिच्या हातात काठी नव्हती आलेली. तिचं वय 70 वर्ष होतं. तिचे दात शाबूत होते, म्हणजेच कणखर होते, जसेचे तसे होते. ते दात मोत्यासारखे चमकत राहायचे असंही सांगितले. तिचे केस पांढरे होते, एकही केस काळा नव्हता तिच्या डोक्यामध्ये. तिचं नाक धारदार होतं, कान विशाल म्हणजे मोठे होते आणि सुरकुत्या तिच्या चेहऱ्यावर पडल्या होत्या. स्वाभाविक आहे, वय 70 वर्ष होतं, तरीही ती अशी तिच्या चेहऱ्यामध्ये सौंदर्याची जाणीव अशी झळकत होती. अशी तिच्या चेहऱ्याची ठेवण होती बघा. त्याचबरोबर तिचा कणा जो होता पाठीचा, म्हणजे ती वाकलेली नव्हती, ताठ होती. आणि पायात जुन्या वळणाच्या नालाच्या वाहनं म्हणजे चपला, तर त्या नालाच्या चपला असायच्या बनवून घेतलेल्या चांभारा काढून, तशा होत्या तिच्या पायामध्ये असायच्या. त्याचबरोबर अंगात चोळी असायची आणि हिरवा आणि लाल अशा 2 रंगाची नऊवारी इरकल लुगडी तिने घातलेली असायची. आणि पूर्वीच्या काळी बाया काय करायच्या, कपार हिरव्या असं गोंधन करून घ्यायच्या. तुम्ही टॅटू वगैरे घेता ना करून त्या प्रकारचं, तर ते गोंधनं दिसू नये म्हणून आजी काय करायची, त्याच्यावर बुक्का लावायची. असं हे आजीचं वर्णन लेखकाने पहिल्या उतारामध्ये केलेलं आहे. ठीक आहे. दुसरा उतारा बघूया. आमच्या घरी एक गावरान गाय होती, तिला आम्ही कपिली म्हणायचो. एक वेताला ती तरी खोंड ती नक्कीच द्यायची. त्यामुळे दावणीला कायम कपिलीचीच बैलं असायची. कपिली दूधही भरपूर द्यायची. आमचे वडील किंवा काका धार काढायला निघाले की ग्लास घेऊन आमचा मोर्चा गोठ्यात. गाईनं पानं सोडलं की वासरू आकडायचं आणि चरवीतल्या दुधाच्या धारांचं संगीत ऐकत चरवी भरायची वाट बघायची. चरवी भरली की पुन्हा वासरू सोडायचं आणि ग्लास घेऊन लाईनीत उभं राहायचं. तिथंच मग ते धारोष्ण दूध आमच्या ग्लासात यायचं आणि ते उबदार दूध मिशा येईपर्यंत पीत राहायचं. तिथेच संपून घरात यायचं. राहिलेली अर्धी चरवी घरात आली की म्हातारी जहाजातनं सोप्यात उतरायची. तिथंच बसून राहायची. हातातली मळायची एक एक मणी ओढत काहीतरी पुटपुटत राहायची. कारण एकच
माझ्या आईने व धाकट्या चुलतीने चहा करून पिऊ नये म्हणून सक्त पहारा द्यायची. घरच्या 4 सुना नांदायला आल्या. त्यांचा कुणाचा भरोसा द्यायचा, कोण कोणाच्या लेकराला किती देईल खात्री नाही, म्हणून आम्हाला गोठ्यातच दूध मिळणार आजीचा कटाक्ष असायचा. आजी तिथं बसण्याचं आणखी एक कारण होतं. आमची आई थोरली ही आपण बसून जावांना काम लावायची. खरं तर आजीनं सगळ्यांना कामाच्या वाटण्या करून दिलेल्या, तरी कोणी किती दिवस भाकरी करायच्या, कोणी धुणं धुवायचं, कालवण कोणी करायचं, भांडी कोणी घासायची, हे सगळं ठरलेलं असायचं. आणि आठवड्यानं प्रत्येकीचं काम रोटेशनप्रमाणे बदलत जायचं. प्रत्येकीला प्रत्येक काम आलंच पाहिजे यावर आजीचा भारी कटाक्ष होता. येत नसेल तर तिला ती शिकवायची, पण कामातनं कोणाची सुटका नसायची. भाकरी करपल्या की करपणीला लाखोली, सरपण नीट नसलं की गड्यांची फजिती. बघा आता ह्या दुसऱ्या उतार्यामध्ये एक लेखकाने काय केलेलं आहे, आजीची जी शिस्त होती त्याचं वर्णन केलेलं आहे. बघा, एकत्र कुटुंब पद्धती असल्यामुळे हे सगळे लहान मुलं, त्यांचे काका काकू सगळेजण एकत्र असायचे. आणि काय व्हायचं बघा, त्यांच्याकडे एक गाय होती, तिचं नाव कपिली होतं. तर ती काय इथं सांगितलं होतं बघा, एकाड एक वेत आला तर एक खोंड द्यायची, म्हणजे जे वासरू असतं बघा, एक कालवड म्हणतात गाईची. गाईला जर गाय असेल तर ती कालवड असते, आणि जर बैल असेल तर तो घोरा असतो. तर बघा, ते खोंड द्यायची, म्हणजे एकाड एक वेताला, म्हणजे प्रत्येक वेळेस तिला जर वासरू झालं तर एकाड एक ते बैलच असायचं, खोंड असायचं. आणि त्याच्यामुळं ही जी बैलं होती त्यांच्या दावणीला बांधलेली गोठ्यामध्ये ती कपिलीचीच होती. आणि ती दूधही भरपूर द्यायची. त्याचबरोबर लेखक असं म्हणतात की ज्या मुलांचे वडील किंवा काका धार काढायला गोठ्यामध्ये जायचे, तर काय व्हायचं की बघा, असं असतं की धार काढण्यासाठी चरवी नावाचं एक पात्र असायचं त्या काळी, तर ते घेऊन जायचे. आता ते नेल्यानंतर काय व्हायचं की गाय लगेच पाना सोडत नाही. मग वासरू गाईच्या जवळ नेलं तर ती गाय पाना सोडते. मग ते वासरू सोडायचं आणि परत आखडायचं, म्हणजे काय बाजूला करायचं, आणि मग ते दूध काढायचं चरवीमध्ये. त्या चरवीत दूध काढताना ते दूध धारेतून चरवीत पडेपर्यंत एक आवाज येतो बघा, त्याला विशिष्ट प्रकारचं संगीत, चळचळ असा आवाज येतो. तर तसा हे संगीत ऐकत दूध पित होते हे सगळेजण. आणि ते दूध थोडं उबदार असतं, थोडं गरम असतं. आणि लेखकाने सांगितलं की हे जे मुलं होते ते काय करायचे, मिशा येऊपर्यंत, म्हणजे तोंडाला अशा पांढऱ्या त्यांच्या ते दूध लागायचं वरच्या ओठाला, म्हणून असं सांगितलं की ते तिथं दूध पितं असत अशा प्रकारचं. त्याचबरोबर हे सगळं इथं ह्यांचा गोठ्यात कार्यक्रम व्हायचा. दूध पिणं, गाईचं ते वासरू सोडायचं, ते आखडायचे, नंतर हे दूध प्यायचं धार काढल्यानंतर. आणि हे काय व्हायचं माहिती का, अर्धी चरवी राहिली की ती चरवी मग घरात यायची. आता आजी काय करायची, ढाळजातनं सोप्यात, ढाळज म्हणजे पुढचा हॉल जुन्या काळी, तर ती अलीकडे येऊन बसायची. जे स्वयंपाकघराच्या जवळ एक रूम असायची, त्याला म्हणायचं सोप्यात. तर तिथं येऊन बसायची. तिचं एक कारण असायचं तिथे येऊन बसायचं, आणि हातात माळ असायची. मग ती जप करत असेल, पुटपुटत राहणे, काहीतरी म्हणत राहणे मनातल्या मनात. तर ती पुटपुटत राहायची असं सांगितले. आणि ती काय करायची, त्या सोफ्यातून ढाळजात काय यायची, कारण दूध काढून आणल्यावर त्या आई आणि चुलती ह्या कोणी चहा करून पिऊ नयेत म्हणून ती त्या दुधाला राखून तिथं येऊन बसायची, चहा करून पिऊ नयेत म्हणून. आणि आणखी एक असायचं, तर त्याचं कारण काय होतं तिथं बसण्याचं आजीचं, की लेखकाची आई जी होती तिथं सांगितलं की थोरली होती, मोठी होती, थोरली म्हणजे मोठी, तर तिच्या लहान जावांना तिने जास्तीचं काम त्यांच्याकडून करून घेऊ नये आणि स्वतः बसून राहू नये, असाही कटाक्ष आजीचा होता. त्याचबरोबर आजीने काय केलं, तर एवढी हुशार होती आजी की कामाच्या तिने काय केलं तर वाटण्या केल्या होत्या. कधी कोणी धुणं धुवायचं, कधी कोणी कालवण म्हणजे भाजी करायची, कोणी भांडी घासायची, हे सगळे कामं तिने ठरवून दिले होते. आठवड्यातून कोणी कोणतं काम करायचं, आणि परत तेच रोटेशन ठरलेलं असायचं. आणि त्या रोटेशनप्रमाणे काम बदलत जायच्या सगळ्याजणी. आता हे करत असताना आजीचा एक भर होता. काय होतं की आजीला असं वाटायचं की सगळ्यांना सगळं काम आलं पाहिजे, नाही आलं तर ती शिकवायची त्यांना. आणखी एक गोष्ट इथं सांगितलं आहे की जर भाकरी करपल्या की आजी काय करायची, जे भाकरी करणार होती तिला लाखोली वाहणे, म्हणजे शिव्या द्यायची, रागवायची. आणि सरपण नीट नसलं की जे कामावर जे गडी असायची त्यांना बोलायची, रागवायची. आता लक्षात आलं, ह्या वरील दोन्ही उतारात लेखकाने काय केलं, आजीचं वर्णन केलं आहे, तिची शिस्त, त्याचबरोबर तिचं राहणीमान आणि घरातील संस्कार सगळे याविषयी लेखकाने आपल्याला ओळख करून दिलेली आहे. ठीक आहे, बघूयात नंतर पुढे. बघा, स्वयंपाक झाला की आधी आमची बाळगोपाळांची पंगत बसायची. आजी पुढं सरकायची आणि आमची आई जेवायला वाढायची. आलं लक्षात? मग इथं काय सांगितलेलं आहे की आजी पुढं सरकायची आणि आई काय करायची, जेवायला वाढायची. ठीक आहे, बघा आता स्वयंपाक झाले की जेव्हा आजी किंवा आई यांना कोणीतरी बाळगोपाळांना पहिले जेवायला वाढायचं असं सांगितले. पण वाढताना आजीचा जागता पहारा, धपाटेचा घालू खाऊ घालायचं, कुणाला खरकटं ठेवून द्यायचं नाही. आमच्या जेवणानंतर रानातल्या भाकरी बांधल्या जायच्या आणि नंतर सगळ्या बायका मिळून जेवायच्या. 10च्या दरम्यान पोरांना शाळेत पेटावून दुपारच्या कामाचं नियोजन करून मग आजीची स्वारी ढाळजात येणार. बसता बसता झोपी जाणार, पण झोप भारी सावध. कुठेही खट्ट आवाज झाला की आजी तट्ट जागी, कानुसा घेऊन पुन्हा डोळं झाकणार.
झोप होता होता गल्लीतल्या बायका जमल्या की वाकळ शिवायचा असो, शेंगा फोडायचा असो की धान्य निवडायचं असो, सगळ्या मिळून एकमेकांची कामं करायच्या. गल्लीतल्या बायका येताना कामं घेऊन यायच्या, गप्पा व्हायच्या, सासूरवास जात अशा सगळ्यांच्या चर्चा. बघा आता ह्यानंतरच्या उतार्यात लेखक असं म्हणतात की आजीचं हे ठरलेलं असायचं, सकाळी सकाळी कुठले कामं, मग ती जहाजातनं सोप्यात येऊन बसायची. मग ते सगळे हे झालं, सगळ्यांचे जेवण वगैरे झाले की शेतात भाकरी बांधले जायचे आणि त्याच्यानंतर सगळ्यांचे जेवण जायचे, मुलं शाळेत जायचे. आणि हे झाल्यानंतर आजीचा दुपारचा कार्यक्रम ठरलेला असायचं, ती नियोजन करायचे दुपारी काय कामं करायचं. आणि मग ती काय करायची, दुपारी ढाळजत जायची सोप्यातून. परत ढाळजत गेले बसल्या बसल्या तिला थोडा डुकला लागायचा, पण तिची झोप एवढी सावध होती, थोडा खुट्टा आवाज झाला की आजी अशी तट्टकन जागी व्हायची. कानोसा घेणे, इकडे तिकडे न्याहाळून बघणे किंवा कुठं काय घडतंय का, काही घडलंय का त्याचा चाहूल घेणे, किंवा कानोसा घेणे म्हणजे काय, कुठं काय चालू आहे, कुठं काही घडलं का हेच हे बघणे. आता जर असं लक्षात आलं कुठं काय, निवांत झोपायची परत. मग हे तिची झोप होता होता 4 वाजायचे. मग त्यावेळेस गल्लीतल्या सगळ्या दुपारचे मग सगळ्या गल्लीतल्या बायका आजीची झोप होण्याच्या आधी तिथं जमा व्हायच्या. आणि जेव्हा बायका त्यांच्या घरी यायच्या तेव्हा काहीतरी कामं घेऊन यायच्या. तर त्यांची कामं काय काय असायची बघा. एक तर काय असायचं, हे शेंगा फोडायचं एक काम असायचं, त्याचबरोबर धान्य निवडायचं असायचं, किंवा सगळ्या मिळून काय करायच्या ह्या बाया, वाकळ शिवायचं. वाकळ म्हणजे गोधडी, जुन्या प्रकारची पांघरायचे साधन कपड्याचं बनलेलं असायचं, ते साड्यांपासून बनवायचे, वाकळ म्हणतात त्याला. तर ही सगळी कामं दुपारी आजीच्या ह्यांच्या ढाळजात होत असत. ठीक आहे. आणि मग ही कामं करता करता एक चर्चा व्हायच्या, अनेक विषय रंगायचे, गप्पा गोष्टी व्हायच्या. म्हणजे कोणत्या कोणत्या असायच्या त्या चर्चा असायच्या, सासूरवास किंवा आणखी सगळीकडची चर्चा इथं होत असायची. सासूरवास म्हणजे सासूने दिलेला किंवा एखादी जी सून असेल तिला सासरच्या लोकांनी दिलेला त्रास त्याला सासूरवास असं म्हणतात. ठीक आहे, सासूरवास या शब्दाचा अर्थ. ठीक आहे, पुढं बघूया. आमचं ढाळज म्हणजे गावच्या वर्तमानपत्र होतं आणि आजी त्याचे संपादक होते. तर सगळ्या बातम्या तिथे यायच्या, त्यांची शहानिशा व्हायची आणि मग त्या गावभर जायच्या. कडूसं पडायच्या आधी ही मैफिल मोडायची. माणसांची वेळ झाली की म्हातारीची ढाळ सुटायची, माणसं ढाळजात बसायची. रात्री 8च्या दरम्यान ढाळजांचा दरवाजा लागला आणि एकदा आतनं आगळ लागली की वाडा शांत व्हायचा. ही आगळ दरवाजाला लावणं किंवा ती काढणं म्हणजे आमच्यासाठी दिव्य असायचं. मुळात ही 6 फुटांची लांब आणि 1.25 फूट रुंद अशी सागवानी आगळ एका भिंतीतल्या देवळीत आरपार जायची. ती आरपार घालून दरवाजा उघडणं किंवा तिच्या तोंडाला असणाऱ्या पितळी वाघाच्या जबड्यातील कडीला हात घालून ती बाहेर ओढणं व समोरच्या भिंतीतल्या देवळीत ढकलणं फार अवघड गणित होतं. ही आगळ म्हणजे दरवाजाचं पर्यायाने वाड्याचं भरभक्कम संरक्षण कवच होतं. बघा, दुपारची एकदा आगळ टाकली की उन्हाचं सुट्टीचं आम्हाला बाहेर पडायचं संधी नसायची. तसंच रात्री त्या आगळीचा आधारही तितकाच वाटायचा. बघा आता ह्या उतारामध्ये लेखकाने काय केलं आहे, आगळीचं वर्णन केलं आहे. बघा आगळ काय असते. बघा, आजी आमच्या कुटुंबाचं आगळ असं सांगितलं आहे. तर आगळ हा शब्द कशासाठी वापरलेला आहे बघा, इथे चित्रामध्ये दिसते. ही जी आहे ना, ही आगळ असते बघा. तर ही जी पट्टी, आता ही छोटी पट्टी, पण पूर्वी का हिची लांबी रुंदी लेखकाने आपल्याला या धड्यामध्ये दिलेली आहे. बघा, आता ढाळजातनं जेव्हा आजीचं ढाळज म्हणजे ह्यांचं ढाळज जे होतं ते वर्तमानपत्र होतं आणि आजी त्याचे संपादक होते, हे लेखकाने इथं उपमा दिलेली आहे. कारण सगळ्या गावच्या गप्पा इथं व्हायच्या आणि मग आजीने सांगायचं ही गोष्ट बरोबर आहे, ही चुकीची. संपादक काय करत असतो, सगळ्या गोष्टीची शहानिशा करत असतो, मग ती बातमी खरी का खोटी ठरवत असतो. त्याप्रमाणे आजी काय करायची, ती बातमी ठरवायची खरी आहे की खोटी आहे. नंतर ती बातमी सगळ्या गावात पसरली जायची. आलं लक्षात. आणि त्याच्यानंतर काय व्हायचं बघा, हे सगळं झाल्यानंतर माणसं याची वेळ झाली म्हणजे 6-7 संध्याकाळची वेळ झाली की सगळ्याजणी आपापल्या घरी जायच्या आणि आजी ढाळजातनं काय करायची, रात्री काय करायची, परत ती ढाळज सोडायची म्हणजे आतल्या खोलीत येऊन बसायची. आणि मग काय व्हायचं बघा, 8च्या दरम्यान यांचे सगळ्यांचे जेवणं झाले की काय करायचा, दरवाजा लागला जायचा आणि दरवाजा लागल्यावर वाडा शांत व्हायचा. बघा, आता लेखकाने सांगितलं की दरवाजा लावणं किंवा ती जी आगळ आहे ती दिव्य असायचं, म्हणजे खूप कठीण असायचं. त्या आगळीची बघा इथं सांगितले 6 फुटाची लांब होती ती आणि 1.25 फूट रुंद होती, असं तिचं वर्णन केलेलं आहे लेखकाने इथं. त्याचबरोबर असं सांगितलं की बघा, ती आरपार घालून दरवाजा उघडायचा आणि लावायचा. माझ्या घरी पण होती बघा, आईच्या घरी अशी आगळ आहे आणखी पण. तर ती अशी ओढली जाते आणि दुसऱ्या दरवाजाच्या दुसऱ्या साईडला बघा, म्हणजे ह्या साईडला एक हे असतो, कप्पा असतो, इथून ओढायची आणि इथपर्यंत ती बसवायची असं. ती त्याबरोबर फटीत पॅक बसते. ती झाली आगळ. मग म्हणजे बघा, लेखक असं म्हणतो की रात्री ही आगळ लावली की आमचं घर बिनधास्त असायचं. ते कवच होतं एक घराचं, म्हणजे भीती वाटत नव्हती कसलीच. मग आगळ लावली की नाही का, संरक्षण व्हायचं घराचं. आणि ती आगळीला ओढायला जी कडी असते ना, तर ती वाघाच्या जबड्याच्या आकाराची होती. तिला वाघाचं
पितळाच्या जबड्याचा आकार दिलेला होता, पितळी कडी होती बघा ती. त्याच्यानंतर आणखी एक सांगितलं की बघा सुट्टीत दुपारी आगळ टाकली की यांना बाहेर जाता येत नसायचं, हे खरं होतं. पण रात्री मात्र त्या आगळीचा खूप आधार वाटायचा. आपल्याला कोणी संरक्षण आपल्या घराचं होतं आहे, आपलं संरक्षण होतं आहे आगळीमुळं, आणि बिनधास्त सगळेजण झोपायचे त्या आगळीमुळं. आलं लक्षात? पुढं बघूयात. भर उन्हात मग आजीला जास्त त्रास होऊ न देता तिथंच ढाळजात पडवीत सोप्यात कुठेही आम्ही बैठे खेळ खेळायचो. चिंचुके, गजगं व खापराच्या भिंगऱ्या, जिबल्या, चुळचुळ, मुंगळा, भोवरा, गोट्या असले खेळ असायचे. तर कधी घरातल्या सरपणातली लाकडं काढून वेटी दांडू भोवरा बनवीत बसायचं. भिंगऱ्या बनवताना त्यांना गोलाकार देण्यासाठी दगडावर घासत बसायचं. मधनच हुकी आली की पाटी काळी कुळकुळीत व्हावी म्हणून खापरानं घासायची. तरवाडाच्या वाळल्या शेंगांना छिद्र पाडून बाबळी काट्यात ओवायच्या. काठ्याला आतून एक आणि बाहेरून एक शेळीच्या लेंड्या लावायच्या आणि भिंगऱ्या बनवायच्या. ज्वारीच्या ताटांच्या बैलगाड्या बनवायच्या. तालमीतल्या लाल माती आणून बैल बनवायची. कधी गोल गोट्या आणून ते घडत बसवायचे आणि त्यांच्या छान 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 गोल गोट्या बनवायच्या. मग सगळ्यांचा डोळा चुकून हौच सटकी मारायची आणि गोट्या खेळायला जायचं. बघा तिथंच कुरीचा डाव रंगायचा. ज्यांना खेळायची संधी मिळायची नाही ती पोरं माकडासारखी वडाच्या पारंब्याला लोंबकळत राहायची. जोका खेळायची. उतरताना पारंब्याच्या शेंड्यांना फुटलेली पिवळी पालवी शेवशेव म्हणून खायची. देवळात जायची. घंटी वाजून म्हाताऱ्यांच्या झोपमोड करायची. एका दिवशी भर दुपारी मग तिथनंच मोरच्या विहिरीकडे वळवायचा. मनसोक्त पोहायचं, शिवणापाणी खेळायचं. मुटकं टाकून पाणी उडवण्याची शर्यत लागायची. कंटाळा आला की ओल्या अंगाने तिथंच मातीवर लोळत पडायचं. चटके बसायला लागली की पुन्हा पाण्या उड्या मारायच्या. थकून घरी यायचं आणि भाकरीवर उड्या टाकायच्या. लाल डोळं आणि पांढरं पडलेलं अंग बघून आजीचं बोलणं खायचं. असल्या सगळ्या निसर्गदत्त वातावरणात बालपण आकारत होतं. गाभोळ्या चिंचा, मिठाचे खडे आणि कच्च्या कैऱ्या, बांधावरची बोरं, चिंचच्या तौर, त्याचबरोबर उंबरं, ढाळं, टाड्यावर भाजलेली कांसं, गहू ज्वारीचा हुरडा, कच्ची वांगी, गवार, छोटी तंबाटी, शेंड्या, कलिंगडं, शेंदाडं, करडीची पात्रांची भाजी, ज्वारीचे हिरवेगार ताटं, कवटं, तुरीच्या मटकीच्या शेंगा, त्यांची उकड, हुलग्याचं माडगं, असा वेगवेगळा मेवा पोटात जात असे आम्ही भांडत होतो, पुन्हा एकत्र खेळत होतो. ढाळजात आजीच्या धाकात अभ्यास करत होतो. आजीच्या मायेच्या सावलीखाली आम्ही मोठे होत होतो. बघा आता इथं हा धडा संपलेला आहे. आपण बघूया शेवटच्या उतार्यात लेखकाने काय काय सांगितलं आहे. बघा इथं अनेक खेळाचं वर्णन लेखकाने केलेलं आहे. जेव्हा उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये आजी यांना बाहेर जाऊ देत नसायची, मग हे घरातच खेळायचे. बघा इथं सांगितले ढाळजात किंवा पडवीत किंवा सोप्यात हे खेळ असायचे यांचे. हे 3 ठिकाणं दिले, ढाळज, पडवी आणि सोप्यात. आलं लक्षात? या 3 खोल्या होत्या त्यांच्या खेळायच्या. ठीक आहे. आता इथं खेळत असताना हे बैठे खेळ असायचे, म्हणजे घरातले खेळ. कोणते कोणते खेळ खेळायचे? चिंचुके, गजगं दिले तर गजगे. ठीक आहे. खापराच्या भिंगऱ्या बनवायच्या, हे जिबल्या, चुळचुळ, मुंगळा, भोवरा, गोट्या असे खेळ हे सर्वजण खेळत असायचे. हे खेळांची नावं तुम्हाला पाठ करायला हवी किंवा लक्षात घ्यायला हवी हे खेळ. ठीक आहे. हे खेळ पुरी खेळले जायचे. त्याचबरोबर बघा हे काय सरपणातली म्हणजे घरातल्या जे लाकडं ठेवलेले असायचे चुलीसाठी, त्याच्यातली लाकडं काढायचे, त्याचा विट्टी दांडू बनवायचा. आलं लक्षात? त्याच्यानंतर भोवरा पण लाकडापासूनच बनतो. आणखी तिथं एक सांगितलं बघा, भिंगऱ्या जे बनवतात, भिंगऱ्याला गोल आकार देण्यासाठी दगडावर घासायचं आणि मग काय करायचं, हे पोरं काय करायचे, कधी खापरानं पाठी घासायची ती काळी व्हावी म्हणून. खापर जे असतं ना मटक्याला वापरतो, त्याने पाठी घासायची म्हणजे ती काळी कुळकुळीत व्हायची. त्याचबरोबर काय करायचे, तरवड्याचे शेंगा असतात बघा, तर त्यांना काय छिद्र पाडायचे त्या शेंगांना आणि ते काय करायच्या, ते बाबळीचे काटे असतात ना त्याच्यात ते शेंगा ओवायच्या आणि मग काय करायच्या, त्याला बाहेरून त्या शेळीच्या लेंड्या असतात बघा त्या लावायच्या, त्याच्या भिंगऱ्या बनवायच्या. आता इथं बघा ज्वारीच्या ताटांच्या बैलगाड्या बनवायच्या. ज्वारीची ताटं असतात ना त्याच्यापासून बैलगाड्या बनवल्या जायच्या. त्याचबरोबर तालमीत लाल माती असते बघा, तर त्याच्यापासून काय करायचे, हे बैल बनवायचे. आणि एक सांगितले कधी कधी गोटे आणायचे आणि ते काय करायचे, घडत बसायचे, म्हणजे काय त्याला आकार देत बसायचं आणि त्याच्या गोट्या बनवायच्या असं सांगितले. आणखी एक सांगितलं बघा, कधी कधी काय करायचे, आजीला थोडासा डुकला लागला किंवा आजीचा डोळा चुकून, म्हणजे आजीकडे दुर्लक्ष, आजीचं मन चुकून किंवा आजीला न दिसतं हे काय करायचे, कुरीचा डाव खेळायचे. आणखी एक सांगितलं बघा, ज्यांना खेळायला संधी भेटायची नाही ते काय करायचे, उड्या मारायचे पोरं आणि वड्याच्या जे पारंब्या असतात ना त्याला लोंबकळत राहायचे. त्याचबरोबर त्या पारंब्यानं उतरताना काय करायचे, त्याला छोटी छोटी त्या पारंब्यांना पिवळी हे पालवी फुटलेली असते बघा, ती शेव म्हणून खायची. शेव पिवळी असते की नाही, तर हे शेव म्हणायचे, ती पालवी खायची वडाची छोटी छोटी. त्याचबरोबर देवळात म्हणजे मंदिरात जायची, घंटी वाजवायची. कधी कधी ते शिवणापाणी खेळायचे. त्याचबरोबर पाणी उडवायचे कधी कधी एकमेकांच्या अंगावर. कंटाळा आले की काय करायचे,
करायचे. आता हे काय करायचे तिकडं, हे सगळं खेळायचं झाल्यावर मंदिरात गेल्यावर दुपारी जर मंदिरात एखादा म्हातारा माणूस झोपलेला असेल तर त्याची झोप मोडायची. ते तिथलं झालं की परत विहिरीकडं जायचे. आलं लक्षात, म्हणजे बैठे खेळ खेळता खेळता हे कुठपर्यंत पोचायचे, विहिरीपर्यंत पोचायचे. मग विहिरीत काय करायचे, मस्त पोहायचे विहिरीत उड्या मारून. त्याचबरोबर आणखी काय करायचे, जर कंटाळा आला की तिथंच मातीत लोळायचे. परत ते मातीत चटके बसायला लागले परत विहिरीत उड्या मारायच्या. आणि अशा प्रकारे छानपैकी त्यांचं बालपण केलं. आणि ते तिथून हे सगळे खेळ झाल्यानंतर शिवणापाणी खेळायचे सांगितले. आणि हे घरी जर आले सगळं खेळून पोहून वगैरे, त्याच्यानंतर त्यांनी सांगितले, लेखक म्हणतो की घरी आल्यावर मग ते आजी बघायची बरोबर त्यांचे अंग पांढरं झालेलं, डोळे लाल झालेलं. मग आजी त्यांना रागवायची, बोलणे खायचे आजीचे. मग आणि ही निसर्गदत्त म्हणजे काय, निसर्गात असलेलं वातावरण. आता हे सगळं त्यांचं वातावरणामध्ये ते मोठे होत होते लहानाचे. आणखी एक सांगितलं बघा, त्यांचा रानमेवा कोणता कोणता खात होते बघा. गाभोळ्या चिंचा म्हणजे त्या काय ना, कच्च्याही नसतात आणि पिकलेल्याही नसतात, अशा प्रकारे या गाभोळ्या चिंचा म्हणतात त्याला. आता इथे एक सांगितलं बघा, या गाभोळ्या चिंचा. त्याचबरोबर आणखी एक सांगितलं बघा, काय काय मिठाचे खडे, ते चिंचा खड्यासोबत कच्च्या कैऱ्या, त्याचबरोबर बांधावरची बोरं, चिंचेचा तौर, तो पण छान लागतो बघा. उमरं ढाळं, त्याचबरोबर काटाडी जे असतात त्याच्यावर भाजलेली कणस, गहू ज्वारीचा हुरडा, आपण खातो की नाही हुरडा तसं, कच्ची वांगी ती भाजलेली, गवारपंती, तंबाटी म्हणजे टमाटे, शेन्या म्हणजे कैरीसारखी असते, कलिंगड म्हणजे टरबुजासारखं, शेंदाडं हे एक शेन्नीसारखं फळ असतं. त्याचबरोबर करडीच्या पात्रांची भाजी. आणखी एक सांगितले बघा, ज्वारीची हिरवीगार ताटं, ज्वारीचं कणसाच्या खाली जे ताटं असतं तर ते गोड लागतं खायला. कवटं, मटकीच्या शेंगा, तुरीच्या शेंगा आपल्याला माहिती आहे उकडून खातात, तर ते मटकीच्या शेंगा पण खायचे त्यांचे उकडलेलं. हुलग्याचं माडगं, असं सगळा रानमेवा पोटात जात होता. आलं लक्षात, हे सगळ्या रानमेवाचं वर्णन लेखकाने इथं केलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आणखी सांगितलं बघा, हे सगळं रानमेवा खात होते, मोठे होत होते. आणि एक सांगितलं, भांडत होते, पुन्हा एकत्र खेळत होते. आणि 10 त्या आजीच्या धाकामध्ये अभ्यास पण करत होते. आजीच्या मायेच्या सावलीखाली लेखक हे सगळे मुलं लहानाची मोठी होत होते. अशा प्रकारे लेखकाने काय केलेलं, आजीचं वर्णन केलं. आजी कशा प्रकारे कुटुंबाची आगळ होती, आजीच्यामुळे त्यांना जे संस्कार लागले, जी शिस्त लागली, याचं वर्णन लेखकाने या पाठामध्ये केलेलं आहे. सगळ्या म्हणजे ग्रामीण भागातील रानमेवा असेल किंवा खाण्याची जी पद्धत, राहण्याची जे व्यवस्था होती, या सगळ्या गोष्टींचं वर्णन लेखकाने या पाठामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. ठीक आहे. अशा प्रकारे हा पाठ इथे संपलेला आहे.